सरकार देणार शेतकऱ्यांना 15 लाख रुपये। आता हे कोणत्या शेतकऱ्यांना देणार? 15 लाख रुपये घेऊन नेमकं करायचं काय आणि हे कशासाठी 15 लाख रुपये मिळणार आहेत आणि नेमकं कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहेत हेच आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत। आणि शेतकरी मित्रांनो, काहीतरी भेटणार म्हणलं की शेतकरी हे आतुरतेने ही माहिती बघत असतात। तशीच ही महत्त्वाची माहिती आहे की कोणत्या शेतकऱ्यांना भेटणार आहेत आणि कसे भेटणार आहेत आणि हे पैसे मिळवण्यासाठी आपल्याला काय काय करावं लागणार आहे या गोष्टींची सर्व इत्थंभूत माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून घेणार आहोत। तत्पूर्वी मित्रांनो, मी रामेश्वर नवटके आपलं वेणुगंगा टेक या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो, आपण या चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्यांची कशी प्रगती होईल, शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची जी माहिती असते त्यामध्ये शासनाच्या विविध योजना असतील, शासनाचे नवनवीन GR असतील, अनुदान असेल, पीक विमा असेल, अशी सर्व माहिती आणण्याचा प्रयत्न करत असतो। कारण आपला उद्देशच आहे की शेतकऱ्यांच्या जीवनमानामध्ये बदल झाला पाहिजे। आणि त्याच माध्यमातून आजचा जो व्हिडिओ आहे तो इतका महत्त्वाचा आहे शेतकऱ्यांसाठी की त्या माध्यमातून म्हणजे 15 लाख रुपये मिळणार आहेत, त्या माध्यमातून शेतकऱ्याच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडू शकतो। मात्र त्यासाठी काय गोष्टी कराव्या लागतात तर शेतकरी मित्रांनो, यासाठी आपल्याला फार्मर प्रोड्युसर कंपनी चालू करावी लागते। आता ही फार्मर प्रोड्युसर कंपनी कशी करायची, ज्याला FPO असं म्हणलं जातं। FPO म्हणजे फार्मर प्रोड्युसर कंपनी। तर फार्मर प्रोड्युसर कंपनी करण्यासाठी एक शेतकऱ्यांचा गट लागतो। आता तुम्ही या अगोदर बरेचसे गट बघितले असतील, आत्म्याचा गट, शेतकरी गट, बचत गट, तसाच हा FPO गट असतो। आणि FPOच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शासन विविध योजनांचा लाभ देत असतं। बऱ्याचशा योजना आहेत, त्यामध्ये खत औषधीच्या दुकानासहित सुद्धा या शेतकऱ्यांना मिळू शकतं। मात्र यासाठी या शेतकऱ्यांना कमीत कमी 11 शेतकऱ्यांचा एक गट करावा लागतो, म्हणजे ग्रुप करायचा आणि त्याची नोंदणी करावी लागते। म्हणजे FPO म्हणून, फार्मर प्रोड्युसर कंपनी म्हणून नोंदणी करावी लागते। आणि नोंदणी केल्याच्या नंतर या कंपनीला एक अध्यक्ष, एक सचिव असं एक मंडळ तयार करावं लागतं। आणि मग या फार्मर प्रोड्युसर कंपनीला मग सरकार हे 15 लाख रुपये देतं। आणि या 15 लाख रुपयाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांच्या ज्या काही गोष्टी आहेत, भौतिक गरजा, समजा खत, बियाणे असेल, शेतीसाठी काही कृषी अवजारं असतील किंवा कोणत्याही शेतीच्या कामासाठी जर पैसे लागत असले तर मग त्या शेतकऱ्यानं त्या FPOच्या माध्यमातून ते पैसे घ्यायचे आणि आपल्या उपयोगी आणायचे आणि परत त्या FPOला द्यायचे। म्हणजे FPO तुमचीच आहे, पण पैसे आपण घेतले, जसं बचत गटाचं कर्ज घेतात तसंच ते कर्ज घ्यायचं आहे आणि परत भरायचं आहे। आणि ज्या वेळेस त्या FPOला भरभराट होईल, चांगला फायदा होईल, मग त्या FPOच्या माध्यमातून आपल्याला विविध काहीतरी प्रोड्युसर कंपन्यासुद्धा चालू करता येतात। प्रोडक्शन कंपन्या किंवा डाळ मिल किंवा खत औषधाचं दुकान, अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत त्यामध्ये। त्यावर आपण इत्थंभूत व्हिडिओ बनवणार आहोत की FPOच्या माध्यमातून शेतकऱ्यांना काय काय करता येऊ शकतं। मात्र त्यासाठी महत्त्वाचं आहे शेतकरी मित्रांनो की आपल्याला ही फार्मर प्रोड्युसर कंपनी अगोदर सुरू करणं, त्याची नोंदणी करणं। आणि ही नोंदणी करण्यासाठी एकदम सोपी पद्धत आहे। त्या शेतकऱ्याकडे शेती असणं गरजेचं आहे, त्याचं आधार कार्ड, त्याचं बँकेचं पासबुक, असे मोजके काही कागदपत्र, पॅन कार्ड आणि सर्व ग्रुप मिळून मग एक त्यामध्ये अध्यक्ष निवडायचा, एक सचिव निवडायचा आणि त्यांच्या नावानं हे FPOचं रजिस्ट्रेशन करायचं। आणि या रजिस्ट्रेशनच्या माध्यमातून मग हा गट तयार होतो, फार्मर प्रोड्युसर कंपनी तयार होते आणि मग त्या कंपनीला विविध योजनांचा लाभ घेता येतो। आता हे रजिस्ट्रेशन कुठं करायचं तर ई-नाम म्हणून एक पोर्टल आहे शासनाचं, या पोर्टलवर जाऊन आपल्याला यासाठी रजिस्ट्रेशन करावं लागतं। आता हे रजिस्ट्रेशनसुद्धा कसं करायचं त्याचासुद्धा व्हिडिओ आपण पुढील भागात आणणार आहोत। त्यामुळे तुम्हाला जर रजिस्ट्रेशन FPOच्या माध्यमातून किंवा फार्मर प्रोड्युसर कंपनी करायची असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। कारण या माध्यमातून काय काय करता येऊ शकतं, रजिस्ट्रेशन कसं करायचं, कोणकोणत्या योजनांचा लाभ घ्यायचा, अशी सर्व माहिती आपण यापुढे आणणार आहोत। पण तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे सुद्धा कमेंट करायला विसरू नका। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि इतरही शेतकऱ्यांना शेअर करा। धन्यवाद।